आज आम्ही घरी बनवला श्रीखंड. कसा तर पुन्हा डिटेलमध्ये तुम्हाला मी रेसिपी सांगणार आहे. स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. आज आहे हरतालिका. हरतालिकाचं असू द्या किंवा कोणतंही घरातलं काम असू द्या, मला आधी झोपावं लागतं आणि मग कुठं त्या कामाला सुरुवात करावी लागते. राहिला आता मी इथं झोपवलं आणि माझी पूजा वगैरे मांडून घेतली. दिवा आणि देवासमोर देवपूजा केलेली होती ऑलरेडी. मग देवाची समोर दिवा मांडला आणि मग घेतला श्रीखंड तयार करायला. तर इथं आहे ना, मी 4 तास आधी दही आहे ना बांधून ठेवलं होतं त्या कॉटनच्या कपड्यामध्ये, त्याच्यावर जड ठेवून, जेणेकरून त्यातलं सगळं पाणी आहे ना पटकन नितळून जाईन आणि तयार होईल. म्हणून आपण कधी कधी रात्रभर सुद्धा बांधून नितळून ठेवू शकतो न वजं ठेवता, पण आपल्याला लवकर पाहिजे म्हणून मी जड वजं ठेवलं. त्यातलं पाणी नितळून घेतलं आणि एका पातेल्यामध्ये ते सगळं घट्टसर झालेलं मिश्रण आहे ना काढून घेतलं. आणि इथं एका मिक्सर जारमध्ये साखर आणि विलायची घ्यायची, पिठी साखर त्याची तयार करायची त्या मिश्रणामध्ये टाकण्यासाठी. पिठी साखर तयार झाली की ती साखर आहे ना त्या केलेल्या मिश्रणामध्ये मिक्स करायची. एक जीव घट्टसर होईपर्यंत हलवत राहायचं. आणि इतके सरळ आणि साध्या पद्धतीने आपला श्रीखंड तयार झालेला आहे. तर तयार झाल्याच्यानंतर मी फ्रीजमध्ये ठेवला. जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण भेटूच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.